नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपणा सर्वांचं चौथीच्या वर्गामध्ये सहर्ष हार्दिक असं स्वागत आहे। यावर्षी आपल्याला 4 विषयांचा अभ्यास करायचा आहे। मराठी, गणित, इंग्रजी आणि परिसर अभ्यास भाग 1 भाग 2 या 4ही विषयांचा थोडा म्हणजे 1/3 भाग एकत्र करून एक पुस्तक बनवलेलं आहे। असे भाग एकूण 3 पुस्तकं बनवलेली आहेत आणि त्याला नाव दिलेलं आहे एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक। पहिला भाग 1 भाग 2 भाग 3। त्यापैकी पहिला भाग आपल्याला अभ्यासासाठी चालू करायचा आहे आणि त्यातील पहिला भाग आहे मराठी बालभरती। हे पुस्तक अशा प्रकारचं आहे, पहा, एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तक इयत्ता 4 भाग 1। 4 विषय, त्यातील काही भाग म्हणजे 1/3 भाग या पुस्तकामध्ये आहे आणि त्यातील पहिला विषय आहे मराठी बालभारती। मराठी बालभारती दिसतंय तर पहिलं एक गाणं आहे धरित्रीची आम्ही लेकर, द ना गव्हाणकर यांनी ते लिहिलेलं सुंदर असं गीत आहे। ते आपल्याला चालीवरती फक्त म्हणायचं आहे। दुसरी एक गोष्ट आहे बोलणारी नदी, ती गोष्ट आज आपण पाहूया। इयत्ता 4थीत शिकणारी तुमच्यासारखीच एक लीला नावाची एक मुलगी आहे। ती अतिशय खोडकर आहे आणि तिला बर्फाचा गोळा खायचा असतो, त्यासाठी तिला शाळा बुडवायची असते। नदीनं परवानगी दिली असा बहाणा करून ती वेगवेगळ्या खोड्या करते, पण तिची ताई, आई, माई आणि मामा तिची खोडी तिच्यावरच कसं उलटवतात, त्याची ही मजेशीर गोष्ट आहे बोलणारी नदी। एक होती मुलगी, तिचं नाव लीला, होती ती 4थीत आणि होती भारी खोडकर। खोडकर म्हणजे खोड्या करणारी, मस्ती करणारी, भारी म्हणजे खूप। लीला तिचं नाव होतं, ती 4थीत शिकत होती। लोकांना त्रास द्यावा असं तिला नाही वाटायचं, पण तिला खोड्या काढण्याची भारी हौस। कोणाला त्रास द्यावा असं तिला मनापासून वाटत नसायचं, पण तिला आवड होती की काही ना काही शक्कल, काही लढवून आपली खोड्या करायची, मस्ती करायची, स्वतःच्या मनात येईल ते करायची तिला इच्छा असायची। स्वच्छंद मनाची ती होती, मनात काही जरी आलं तरी ती करायची। त्यासाठी मग ती काय करायची, मजेशीर युक्त्या शोधायची, क्लुप्त्या शोधायची। युक्त्या म्हणजे शक्कल लढवायची। तिचं घर होतं कुठं पहा, गावाच्या एका टोकाला। तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला म्हणजे शेताच्या बाजूला थोडंसं चालत गेलं की नदी होती, म्हणजे नदीच्या काठी तिचं ते घर होतं। पहा, चित्रामध्ये लीला आहे, तिची ताई नीला आहे, आई आहे आणि आजी म्हणजे तिला ती माई म्हणते। एक दिवस काय झालं पहा, एक दिवस लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला। माहिती आहे तुम्हाला बर्फाचा गोळा म्हणजे कसा असतो, गारेगार आपण त्याला म्हणतो। आई म्हणाली नको खाऊ, ताई म्हणाली नको खाऊ, माई म्हणजे तिची आजी म्हणाली, पहा, आई आणि ताई दोघीजणी तिला खाऊ नको म्हणाले त्या बर्फाचा गोळा। आजी काय, तिला माई म्हणायच्या सगळ्या। ती काय म्हणते पहा कवितेतून, लीला ग लीला नको खाऊ गोळा, दुखील तुझा गळा,
सगळं पाणी होईल नाकात गोळा. जर तू बर्फाचा गोळा खालीस तर तुझ्या गळ्यामध्ये दुखेल, गळ्यात दुखेल आणि नाकामध्ये सगळं पाणी होईल आणि तुला सर्दी होईल, खोकला होईल, शिंका होतील. आता काय करावे बरे? लीला विचार करू लागली. बर्फाचा गोळा तर तिला खायचा होता, पण सगळे नको म्हणू लागलेत. मग तिनं एक शक्कल लढवली, तिला एक युक्ती सुचली. ती गेली नदीकडे. ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी. पण नदी बोलणार कशी? नदी बोलते का? नाही. मग तिच्या मनात काय आलं बघा, युक्ती सुचली की जणू काही नदी माझ्याशी बोलणार आहे, बोलत आहे. आणि मग ती स्वतःचीच नदी होऊन म्हणाली, स्वतःशीच म्हणाली, बोल ग लीला. मग लीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला खायचाय बर्फाचा गोळा. पण माई म्हणाली, दुखेल गळा, खाऊ का नको? पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली, मग खा की, पळत जा आणि पटकन खा. नदी होऊन ती स्वतःशीच म्हणाली. लीला म्हणाली, अगं पण तुझं कसं ऐकू? ताई म्हणाली नको खाऊ, आई म्हणाली नको खाऊ, माई म्हणाली नको खाऊ. पण नदी कशी बोलणार? परत लीलाच म्हणाली. नदी होऊन, अगं ताईपेक्षा मोठी आई, आईपेक्षा मोठी माई, पण माईपेक्षाही मोठी कोण? मी, नदीबाई. माझा ऐक बरोबर. म्हणजे माझा ऐक, तू बर्फाचा गोळा खा. अशा प्रकारे तिनं नदीकडून परवानगी घेतली. पहा, लीला पळत बर्फवाल्याकडे गेली. आता नदीनं परवानगी दिली म्हटल्यानंतर ती बर्फ खाण्यासाठी कुठं गेली? बर्फवाल्याकडे गेली, जो बर्फ करून विकतो, गोळा करून विकतो. गोळा खाऊन परत आली. तिला बोलणारी नदी खूप आवडली. ताई, आई, माई यांच्यापेक्षा मोठी नदीबाई. तिची परवानगी मिळाली, म्हणजे सवलत मिळाली की आपण हवं ते करू शकतो, असं तिला वाटलं. नदीची परवानगी मिळाली की सगळ्यात मोठी कोण? नदीबाई. तिच्या ताईपेक्षाही मोठी, तिच्या आईपेक्षाही मोठी, तिच्या माईपेक्षाही मोठी नदीबाई. म्हणून आपण नदीची परवानगी काढली आणि बर्फाचा गोळा खाऊन टाकला. एक दिवस लीलाला आला कंटाळा. आता काय झालं बा, खूप कंटाळा आला. तिला वाटलं आता बुडवावी शाळा. शाळा बुडवावी म्हणजे शाळेला दांडी मारावी आणि मग मस्त इकडे तिकडे हिंडावे, फिरावे, झोपावे. कंटाळा आलाय ना. मग तिनं ताईला विचारलं. काय विचारलं? की मी शाळा बुडवू का? ताई म्हणाली, नको बुडवू शाळा. आई म्हणाली, नको बुडवू. बुडवू म्हणजे काय? चुकू नको शाळा, शाळेला दांडी मारू नको. मग माई गाण्यातून काय म्हणाली पहा, लीला ग लीला, आला जरी कंटाळा, बुडवू नको शाळा. शिकून सवरून होशील सुखी माझ्या बाळा. लीला, जरी कंटाळा तुला आला तरी तू शाळा मात्र कधी चुकवू नकोस. जर तू शाळा चांगली शिकलीस तर तू सुखी होशील. पहा, लीला आणि तिची ती नदी, तिचं ते घर या चित्रात पाहिला का? पहा, लीला चिडली. कुणीच कशी शाळा बुडवू देत नाही मला. शाळेला जाते असं सांगून ती नदीकडे गेली. कुणाचंच तिनं ऐकलं नाही. कोणच शाळा बुडवू देत नाही, चुकवू देत नाही, शाळेला दांडी मारू देत नाही. शाळेला जा म्हणतात. मग आता मी शाळेला जाते असं खोटं सांगितलं सगळ्यांना तिनं आणि ती नदीकडे गेली. नदीला म्हणाली, नदी ग नदी, लीलाला आलाय कंटाळा, बुडवावी वाटते शाळा, काय करू? पण नदी कशी बोलणार? मग नदी होऊनच लीला बोलली. बघा काय बोलली बघा, आलाय जर कंटाळा तर बुडव बिंदास शाळा. बिंदास्त म्हणजे काय, फिकीर करू नको, काळजी करू नको कशाची, तू शाळेला दांडी मार, असं नदीबाई
लीलाला म्हणाली. असं तिला वाटलं. असं तिनं मनाशी समजूत करून घेतली आणि परवानगी काढली नदीची. पहा, ताई आई माईपेक्षाही मोठी कोण? नदीबाई. माईपेक्षा मोठ्या नदीबाईनं परवानगी दिली म्हटल्यावर लीला शाळेला गेली नाही. दिवसभर काय केलं बघा तिनं. नदीकाठी वावरात खेळत राहिली. शेतामध्ये डोंगरामध्ये नदीच्या काठाला अशी खेळत राहिली. संध्याकाळी घरी आली. जशी शाळा सुटते संध्याकाळी की नाही, त्यावेळी ती घरी आली. दिवसभर ती खेळत राहिली. सगळ्यांना वाटलं ती शाळेला गेली. तिची ताई तिच्याच शाळेत 7वीत शिकत होती. त्याच शाळेत होती ती ताई. मग तिला समजलं की लीला आली नाही शाळेला. लीलानं शाळा बुडवल्याचं तिला कळले होते. तिने आई आणि माईला पण सांगितलं होतं. त्या तिघींना लीलाची बोलणारी नदी पण माहिती झाली होती. बघा, बोलणारी नदी कशी आहे हे पण त्या तिघींना माहिती झालं. त्या तिघीनं मग काय केलं बघा. त्या तिघींनी लीलाची गंमत करायचं ठरवलं, मज्जा करायची ठरवलं. आणि तिची जी खोडी आहे की नाही केलेली तिनं, तिच्यावरच कशी उलटवायची ते त्या ठरवू लागल्या. तिला शाळा बुडवल्याबद्दल त्यावेळी कोणीच काही बोललं नाही. त्यावेळी तिला कोणीही काही बोललेलं नाही. मग काय झालं पहा. काही दिवस गेले. काही दिवसांनी आला भोला. भोला म्हणजे कोण? लीलाचा मामा. भोला मामा नेहमी खाऊ घेऊन यायचा. त्या दिवशी नेमकी लीला शाळेत निघाली तेव्हा तिचा मामा आला. शाळेला सकाळी निघाली त्यावेळी लीलाला खूप आनंद झाला. काय खाऊ आणलास? तिनं विचारले. भोला मामा म्हणाला. काय भोला मामा म्हणाला पहा. कवितेमध्ये गाण्यामध्ये म्हणाला, लीला ग लीला माझ्या लाडक्या बाळा, खाऊ म्हणून आणलेत बदामी पेढे 16. माझ्या लाडक्या बाळा, प्रिय बाळा, तुला खाऊ म्हणून मी काय आणलेले आहेत? बदाम घातलेले असे पेढे आणलेत. ते किती माहिती आहे का? 16 पेढे आणलेले आहेत तुला खायला. 16 पेढे, ते पण बदामी. लीला एकदम खुश झाली, आनंदी झाली, खुश झाली. पण शाळेला जायला उशीर होता म्हणून ती पळाली. तिला शाळेला जायचं होतं. बरं ठीक आहे, संध्याकाळी आल्याबरोबर मी पेढे खाणार. शाळा सुटल्यानंतर लीला ओरडतच गेली. शाळेत दिवसभर तिच्या डोळ्यासमोर पेढे नचत होते. बदामी पेढे मामाने आणलेले, भोला मामाने आणलेले. पेढे कुठे आहेत? पेढे कुठे आहेत? शाळेतून आल्या आल्या लीलाने विचारलं. आई म्हणाली, शिंकाळ्यावरच्या बुट्टीत डबा ठेवलाय बघ. आता शिंकाळी म्हणजे काय? काय असतं शिंकाळी म्हणजे? छताला टांगलेले दोरीचं जाळं असतं आणि त्या जाळामध्ये दही, दुधाची भांडी किंवा इतर काही ती वस्तू अशा ठेवलेल्या असतात. त्याला शिंकाळे म्हणायचं. त्याच्यामध्ये एक बुट्टी आहे आणि त्यात बुट्टी म्हणजे काय? टोपली आहे आणि त्यात डबा ठेवला आहे. त्या डब्यामध्ये काय आहेत? पेढे आहेत. किती आहेत? 16 आहेत. बदामी पेढे. लीलाने स्टूल घेतलं आणि स्टूल घेऊन डबा काढला. उघडून पाहते तर डबा सगळा रिकामा. आई आई, यात एक पण पेढा नाही. लीला ओरडली. एक पण पेढा नाही. लीलाचे ओरडे ऐकून आईला नवल वाटले, म्हणजे तिला आश्चर्य वाटले. लीलाचं एवढं ओरडणं ऐकून आईच आश्चर्यचकित झाली. पेढे नाहीत? आई म्हणाली, अगं असं कसं होईल? तिनं ताईला हाक मारली. नीला, ताईचं नाव काय होतं? नीला. नीला, ए नीला. काय ग आई? नीला परसातून पळत आली. आता परसातून म्हणजे काय? घराच्या मागे जागा असते मोकळी, त्याला काय म्हणायचं? परस म्हणायचं. पुढं जसं अंगण असतं तसं घराच्या मागे पण जी जागा असते त्याला म्हणायचं परस. त्या परसातून ती पळत आली. आईनं तिला विचारलं, अगं पेढे कुठे गेले? आईने विचारले.
कुठे गेले म्हणजे? नीला काय म्हणाली? कुठे गेले म्हणजे मीच खाल्ले. मी खाल्ले 8 आणि नदीला दिले 8. कुणाला दिले? नदीला 8 दिले आणि मी 8 खाल्ले. नीला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस मूर्ख कुठली? आई नीलावर ओरडली. ओरडून आई म्हणाली नीलाला, मूर्ख आहेस, बावळट आहेस, नदीत टाकलेस तू पेढे सगळे बदामी होते. मग नीला काय म्हणाली? अगं हो, तू म्हणालीस पेढे नको खाऊ, माई म्हणाली पेढे नको खाऊ. मग मी नदी बाईला विचारलं. नदी म्हणाली, नीला ग नीला, पेढे आहेत 16, तू घे 8, मला दे 8. बघा, तिनं पण एक युक्ती शोधली नीलानं. आणि ती आईला काय म्हणाली की तू पेढे खाऊ नको म्हणाली. आजी पण पेढे खाऊ नको म्हणाली. म्हणून मी नदीकडे गेले. नदीबाईला विचारलं मी खाऊ का? मग नदी म्हणाली खा, मला 8 दे, तुला 8 दे. असं म्हणून आम्ही 16 पेढे खाल्ले, नदीनं आणि मी मिळून. अगं नदी कशी बोलेल? माई आणि आई एकदम म्हणाल्या, कशी म्हणजे? लीलाशी बोलते तशी. नीला म्हणाली, लीलाशी बोलत नाही नदी, बोलणारी नदी. ती परवानगी काढते की नाही बर्फाचा गोळा खायला, शाळेला दांडी मारायला, तशी. काय ग लीला, नदी तुझ्याशी बोलते? माईनं विचारले. अगं माई, तीच तर लीलाला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही ग लीला? नीला मध्येच बोलली. त्या आजीला तिनं उत्तर दिलं की लीला बरोबर नदी बोलते, तिला गोळा खायला सांगते, शाळा बुडवायला सांगते, हो की नाही लीला? म्हणजे लीलाला तिनं विचारलं हो की नाही, बोलणारी नदी आहे की नाही. लीला आता चिडली. कारण का चिडली? लीला आता का चिडली बघा? कारण नदी बोलतच नव्हती. ती स्वतःहूनच नदी झाली आणि बोलू लागली. आणि तिनं ती एक खोडी केली. तिची खोडी तिच्यावरच उलटली होती. आता काय करावे बरे? तिने थोडा विचार केला आणि म्हणाली. कोण म्हणाली? लीला काय म्हणाली बघा. ताई आई माई, समजलं ग बाई, नदीशी बोलायला आत्ता जाणार नाही. नदी खरंच बोलत नाही. मी आता कधीही नदीला बोलवायला जाणार नाही, नदीशी बोलायला जाणार नाही, तिची परवानगी काढायला जाणार नाही, असं म्हणाली. आई हसत कपाटाकडे गेली आणि डबा घेऊन आली. आईनं तो डबा कपाटामध्ये ठेवलेला होता. त्यात पेढे होते. तो डबा वेगळा, शिंकाळ्यावरचा डबा वेगळा. शिंकाळ्यावरचा डबा मोकळा होता आणि हा डबा पेढ्यानं भरलेला होता. कपाटातून आईनं तो डबा काढला आणि काय म्हणाली? लीला आणि नीला, लीला आणि लीला, लीला आणि नीला, घ्या एक एक पेढा आणि खेळायला पळा. ह्याच्यातला एक एक पेढा घ्या आणि तुम्ही खेळायला जा. पेढा मिळाला असं म्हणत पेढा घेऊन लीला गोठ्याकडं पळाली. लीला कुठं पळाली रे? गोठ्याकडं पळाली खायला. मग माई हसून काय म्हणाली पहा, आता ही काय म्हशीला बोलायला लावणार की काय? अशा प्रकारे ही मजेशीर गोष्ट लीलाची आहे आणि म्हणून या गोष्टीला नाव दिलेलं आहे बोलणारी नदी. विद्यार्थी मित्रो, आताच आपण बोलणारी नदी ही एक मजेशीर गोष्ट पाहिली. आता या पाठावरील आपण स्वाध्याय सोडवूया. हे स्वाध्याय नीट ऐका, वाचा आणि वहीमध्ये लिहून घ्या. वेळोवेळी पॉज करत राहा. सुरुवातीला आपण या पाठावरील शब्दार्थ पाहूया. भारी म्हणजे खूप, भारी म्हणजे खूप. खोडकर म्हणजे खोड्या करणारी किंवा करणारा, मस्तीखोर. खोडकर म्हणजे खोड्या
करणारे किंवा करणारा, मस्तीखोर. हौस म्हणजे आवड, हौस म्हणजे आवड. युक्ती म्हणजे शक्कल, युक्ती म्हणजे शक्कल. वावर याचा अर्थ आहे शेत किंवा शिवार. वावर म्हणजे काय? शेत. नवल, नवल म्हणजे आश्चर्य, नवल म्हणजे आश्चर्य. बिनधास्त म्हणजे काळजी न करता किंवा बेफिकीर, बिनधास्त म्हणजे काळजी न करता किंवा बेफिकीर. मूर्ख म्हणजे बावळट किंवा अडाणी, मूर्ख म्हणजे बावळट किंवा अडाणी. शिंकाळे, शिंकाळे म्हणजे काय? तर छताला टांगलेले दोरीचे जाळे. हे दोरीचं जाळे जिथं असतं त्याच्यामध्ये दह्याचं किंवा दुधाचं भांडं ठेवतात किंवा टोपली ठेवतात आणि त्यात इतर काही पदार्थ ठेवले जातात, त्याला म्हणायचं शिंकाळे. बुट्टी म्हणजे बांबूची टोपली. परस म्हणजे घरामागची मोकळी जागा, घरापुढची मोकळी जागा याला अंगण म्हणतात, आणि घरामागची मोकळी जागा म्हणजे परस. परस म्हणजे घरामागची मोकळी जागा. आता या पाठामध्ये काही वाक्प्रचार आलेले आहेत, ते आपण पाहूया. परवानगी मिळणे, शाळा बुडवणे, नवल वाटणे, खोडी उलटणे, असे वाक्प्रचार आहेत. त्यांचा अर्थ असा आहे: परवानगी मिळणे म्हणजे मोकळीक मिळणे किंवा सवलत मिळणे. शाळा बुडवणे म्हणजे शाळेला दांडी मारणे. नवल वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. खोडी उलटणे म्हणजे आपण केलेली खोडी अंगाशी येणे. त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग पण आपण करू शकता. प्रश्नोत्तरे. पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या करण्याची हौस होती. लीलाला कसली हौस होती? लीलाला खोड्या करण्याची हौस होती. लीलाला काय खायचे होते? लीलाला बर्फाचा गोळा खायचा होता. काय खायचे होते? बर्फाचा गोळा खायचा होता. ओके. पुढचा प्रश्न आहे, नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई ताई, आई, माईपेक्षा मोठी होती. नदीबाई कोणाकोणापेक्षा मोठी होती? नदीबाई आई, ताई, आई व माईपेक्षा मोठी होती. आईने पेढ्यांचा डब्बा कोठे ठेवला होता? आईने पेढ्यांचा डबा शिंकाळ्यावरच्या बुट्टीत ठेवला होता. पेढा घेऊन लीला कोठे गेली? पेढा घेऊन लीला गोठ्याकडे गेली. यानंतरचा प्रश्न आहे दुसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या मनाने लिहा. म्हणजे तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीनं लिहा. याला मुक्तोत्तरी प्रश्न असे म्हणतात. मुक्तपणे तुम्ही त्याची उत्तरे लिहायची आहेत. तुम्हाला काय खावेसे वाटते? असा एक प्रश्न आहे. घरातील मोठी माणसे कोणते पदार्थ खाऊ नयेत असे सांगतात? कोणते पदार्थ खाऊ नये असं सांगतात? तुम्हाला कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? कंटाळा आल्यावर काय करावेसे वाटते? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायची आहेत. प्रत्येकाची उत्तरं वेगळी वेगळी असू शकतात.
तर प्रश्न तिसरा आहे, 2 अक्षरी शब्द जसा गळा, 3 अक्षरी शब्द घोटाळा, 4 अक्षरी शब्द घळाघळा. म्हणजे या शब्दामध्ये शेवटी काय आलेलं आहे, अक्षर ळा असं आलेलं आहे. यासारखे शेवटी ळा हे अक्षर येणारे प्रत्येकी 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. उदाहरणार्थ 2 अक्षरी शब्द कसे लिहिता येतील, मळा, काळा, निळा, गोळा. 3 अक्षरी शब्द सावळा, कावळा, कंटाळा, पिवळा. 4 अक्षरी शब्द चळाचळा, चळाचळा, खुळाखुळा, कळवळा, घननिळा. हे उदाहरणं दाखल काही शब्द आहेत. तुम्ही इतरही शब्द लिहू शकता. ओके. पुढचा प्रश्न आहे, कोण कोणाला म्हणाले. नको बुडवू शाळा. नको बुडवू शाळा कोण म्हणालं, लीलाची ताई लीलाला म्हणाली. लीलाची ताई लीलाला म्हणाली. म्हणजे नीला नीलाला म्हणाली, नीला लीलाला म्हणाली किंवा लीलाची ताई लीलाला म्हणाली. काय खाऊ आणलास कोण म्हणालं, लीला भोला मामाना म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस, लीलाची आई नीलाला म्हणाली. तू बदामी पेढे नदीत टाकलेस कोण म्हणाला, लीलाची आई नीलाला म्हणाली. काय ग लीला, नदी तुझी अशी बोलते कोण म्हणाला असणार, हां लीलाची आजी. म्हणजे त्याला आपण माई म्हणतो, सगळी माई म्हणतात. लीलाची आजी म्हणजे माई लीलाला म्हणाली. खालील शब्दांचे अनेक वचन करा. एक वचन, अनेक वचन. पहा कसं आहे. डबा त्याचं अनेक वचन डबे. बैल अनेक वचन काय, बैलच येणार. नदी त्याचं अनेक वचन नद्या. डोळा अनेक वचन काय येणार, डोळे. दिवस अनेक वचन दिवसच. पेढा पेढे. म्हणजे या शब्दांचे अनेक वचन कसं येईल, डबा डबे, बैल बैल, नदी नद्या, डोळा डोळे, दिवस दिवस, पेढा पेढे. पुढचा प्रश्न आहे तोंडी प्रश्न आहे. तुम्ही तोंडी उत्तर द्यायचं आहे. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचं असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल, तोंडी उत्तर द्यायचं आहे. लीलाप्रमाणेच उत्तर द्यावं असं नाही, तर वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही नदीशी बोलू शकता. प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं. हा तोंडी प्रश्न आहे. लीलाप्रमाणे तुम्हाला नदीशी बोलायचं असेल तर तुम्ही नदीशी काय बोलाल. पुढचा 7वा प्रश्न आहे. या पाठामध्ये वावर हा शब्द आलेला आहे. वावर या शब्दाचं खरं तर 2 अर्थ आहेत आणि 2 अर्थ सांगणारी पुढील वाक्य वाचा. रामजीच्या वावरात कापसाचं पीक आहे. वावर म्हणजे इथं अर्थ कसा आहे, शेत. म्हणजे रामजीच्या शेतात कापसाचं पीक आहे. सरपंचांच्या घरात लोकांचा नेहमी वावर असतो. वावर म्हणजे येजा किंवा वर्दळ. सरपंचांच्या घरात लोकांचा वावर असतो. इथं अर्थ कसा आहे, वर्दळ आहे, येजा असते. म्हणजे वावर या शब्दाचे 2 अर्थ आहेत, शेत किंवा वर्दळ किंवा येजा. तसं याप्रमाणे 2 अर्थ असणारे 5 शब्द शोधा. प्रत्येक शब्दांचे 2 अर्थ दाखवणारी वाक्ये लिहा. 2 अर्थ असणारे असे 5 शब्द तुम्ही शोधून काढायचे आणि त्याची वाक्य लिहायचे आहेत. म्हणजे त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पहा. 1. माझे नाव रमेश आहे. रामू नावेत बसून पैलतिरी गेला. नाव हा शब्द आहे. त्याचे 2 अर्थ आहेत. पहिला नाम हा अर्थ कसा पहिल्या वाक्यात आहे, माझे नाव रमेश आहे म्हणजे नाम असा अर्थ आहे. रामू नावेत बसून पैलतिरी गेला म्हणजे रामू होडीत बसून पैलतिरी गेला. म्हणजे नाव या शब्दाचे नाम आणि होडी असे वाक्यानुसार अर्थ बदलतात. 2 अर्थ आहेत. लीलाला बर्फाचा गोळा आवडतो. बागेत मुले गोळा झाली. गोळा हा शब्द पहिल्या वाक्यामध्ये लीलाला गोल बर्फाचा गोळा असतो म्हणजे गोल असा अर्थ आहे. आणि गोळा झाली म्हणजे जमा. बागेत मुले जमा झाली म्हणजे गोळा झाली. गोळा याचा अर्थ गोल किंवा जमा.
असे दोन अर्थ आहे. सकाळी हवा छान सुटली, तुला अभ्यास करायला हवा. आता हवा दोन अर्थ आहेत. पहिल्या वाक्यात सकाळी वारा सुटला, हवा छान सुटली म्हणजे वारा सुटला. तुला अभ्यासच करायला हवा आहे म्हणजे पाहिजे असा अर्थ आहे हवाचा. तुला अभ्यास करायला पाहिजे. हवा याचा अर्थ वारा किंवा पाहिजे असे दोन अर्थ आहे. महेश राजूची नेहमी खोड काढतो. खोड, झाडाचे खोड मोठे आहे. हे दोन वाक्य आहेत, एकच शब्द आहे खोड. पण पहिल्या वाक्यामध्ये खोड याचा अर्थ आहे मस्ती. राजू म्हणजे महेश राजूची मस्ती करतो असा अर्थ आहे. खोड म्हणजे मस्ती. झाडाचे खोड म्हणजे बुंदा मोठा आहे. म्हणजे खोड या शब्दाचे दोन अर्थ आहेत, मस्ती आणि बुंदा. चिंटूला खाऊ आवडतो, पेढे आपण सारे मिळून खाऊ. तर चिंटूला पदार्थ आवडतो खाऊ म्हणजे, आणि सगळे मिळून खाऊ म्हणजे खाऊया, म्हणजे खाणे असा अर्थ. म्हणजे खाऊचा पदार्थ आणि खाणे असे दोन अर्थ आहेत. उपक्रम एक आहे की शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत तुमच्या गावातील नदीवर जा आणि नदीचं निरीक्षण करा, वहीत नोंदवा. गावातल्या नदीवर तुम्ही जायचं, एकटे जाऊ नका, कोणासोबत किंवा शिक्षक किंवा पालक यांच्यासोबत जा आणि नदीचं जे वर्णन आहे ते तुम्ही लिहायचं आहे. जे तुम्ही निरीक्षण करा ते वहीमध्ये लिहायचं आहे, वहीत नोंदवा. असा हा उपक्रम आहे. अशा प्रकारे हा स्वाध्याय बोलणारी नदी या पाठावरील आहे. नीटपणे वाचा, ऐका, पुन्हा पुन्हा वाचा, पॉज करा आणि वहीत लिहून घ्या. धन्यवाद.